तुमच्या जवळची व्यक्ती तुम्हाला किंमत देत नाही तेव्हा करून पहा हे 12 उपाय. मित्रांनो, आपल्या आयुष्यात काही माणसं आपल्या अगदी जवळची असतात. आपण त्यांच्यावर मनापासून प्रेम करतो, त्यांच्यासाठी वेळ देतो, स्वतःला एक वेळ मागे ठेवतो, पण यांच्यासाठी सारं काही करायची आपली तयारी असते. पण कधीकधी तीच माणसं आपल्याला अजिबात किंमत देत नाही. आपण काही बोललो तरी तिकडे दुर्लक्ष करतात. आपलं दुखणं महत्त्वाचं समजलं जात नाही. आपली उपस्थिती ते गृहीत धरतात. अशा वेळी खूप वाईट वाटतं. आपल्याला प्रश्न पडतो की एवढं सगळं करून शेवटी काय झालं, ही अशी वागणूक मिळाली. कधीकधी वाटतं आपली काय चूक आहे, आपण कमी पडतोय की काय, आपण जास्त अपेक्षा करतोय का. तो माणूस आपल्या इतक्या जवळचा असतो की हा त्रास कोणाला सांगताही येत नाही. यामुळे आपण रोज आतून थोडे थोडे मरत असतो. पण मित्रांनो, अशा वेळी रडणं, गप्प बसणं किंवा स्वतःला दोष देणं उपयोगाचं नसतं. तर स्वतःसाठी उभं राहणं, स्वतःला समजून घेणं फार गरजेचं असतं. आज जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ते भांडणासाठी किंवा वाद वाढवण्यासाठी मुळीच नाहीत. ते नातं तोडण्यासाठी नाहीत, तर स्वतःचा आत्मसन्मान वाचवण्यासाठी आहेत. कारण जिथे स्वतःची किंमत राहत नाही तिथे कितीही प्रेम दिलं तरी शेवटी वेदनाच मिळते. म्हणून सर्वात पहिले 1. स्वतःला दोष देणं थांबवा. जवळची व्यक्ती जेव्हा आपल्याला किंमत देत नाही तेव्हा आपण आधी स्वतःलाच दोष देतो आणि वाटतं की माझ्यातच काहीतरी कमी आहे म्हणून मला ही अशी वागणूक मिळते. पण हे चुकीचं आहे. काहीही झालं तरी प्रत्येक माणसाला सन्मान हा मिळायलाच हवा. तो प्रत्येकाचा हक्क आहे. आपण कितीही चांगलं वागूनही समोरचा वाईटच वागतो, कारण कधीकधी समोरच्याची सवयच अशी वाईट असते. त्याच्या स्वभावात कमतरता आहे. याचा दोष आपण स्वतःवर घेऊ नये. सतत स्वतःला कमी लेखल्याने आपला आत्मविश्वास कमी होतो. तुम्ही साधे, भोळे, प्रामाणिक आहात. तुमच्या भावना खऱ्या आहेत. तुम्हाला वाईट वाटणं स्वाभाविक आहे. पण कोणाला तरी मोठं करण्यासाठी स्वतः अपमान सहन करत राहणं म्हणजे चांगुलपणा नाही, हे स्वतःला समजावा. 2. त्यांच्या वागण्याकडे शांतपणे पाहायला सुरुवात करा. डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर हा प्रयोग करून बघा. कधीकधी या त्रासाचा कडेलोट होतो आणि आपण रागाच्या भरात काही निर्णय घेतो. पण असे निर्णय घेतले तर बऱ्याचदा चुकाच होतात. म्हणून आधी शांत राहून त्या व्यक्तीचं वागणं नीट पहा. ते कायम दुर्लक्ष करतात का? फक्त गरज असेल तेव्हाच आठवण काढतात का? तुमचं बोलणं मध्येच तोडतात का? तुमच्या भावनांना किंमत देत नाहीत का, हे लक्षात घ्या. असं एकदाच झालं असेल किंवा विशिष्ट परिस्थितीमध्ये होत असेल तर लगेच निष्कर्ष काढू नका. थोडा विचारपूर्वक निर्णय घ्या. त्यावर काही मार्ग शोधता येतो का ते पहा. आणि आधी म्हटलं तसं डोक्यावर बर्फ म्हणजे थंड डोक्याने आणि तोंडात साखर म्हणजे गोड बोलून आपलं ध्येय साध्य करता येतं का बघा. पण सतत असं होत असेल तर मात्र तो योगायोग नसतो. 3. तुमच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करायला शिका. आतल्या आत एकटेच झुरत बसू नका. मित्रांनो, मनात सगळं साठवून ठेवणं, कोणाशी काहीच न बोलणं ही सगळ्यात मोठी चूक असते. आपण फक्त दिखावा करत असतो की मी अगदी शांत आहे, पण तुमचा जीव आतून तुटत असतो. तुम्हाला प्रचंड त्रास होत असतो. मनात निगेटिव्ह विचार येत असतात. मित्रांनो, अशा प्रकारे आतल्या आत घुसमटत जीवन जगण्यात काय अर्थ आहे? बोलायला शिका, मोकळं व्हायला शिका. ज्याच्यामुळे त्रास होतो आहे तो मस्त मजा मारतोय, मग तुम्ही का असं रडवेलं जीवन जगताय? आरडाओरड, टोमणे मारणे किंवा राग न दाखवताही तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय दुखणं आहे ते सांगा की समोरच्याला. न सांगता त्याला कसं कळणार, सांगा बरं तुम्हीच. मला असं वाटतं, मला याचा त्रास होतो असं सांगितलं तर समोरच्याला काहीतरी वाटेलच ना. काही वेळा समोरची व्यक्ती मुद्दाम दुखावत नसते, पण तिला तुमच्या भावनांची कल्पनाच नसते. तुम्ही गप्प बसलात तर त्यांना सगळं ठीक आहे असंच वाटत राहतं. बोलल्याने गैरसमज दूर होतात आणि नातं मोकळं होतं. तुमच्या भावना मांडणं म्हणजे भांडण करणं नाही, तर स्वतःचा सन्मान राखणं आहे. जेव्हा तुम्ही शांतपणे पण ठामपणे बोलता तेव्हा समोरच्यालाही तुमची किंमत कळू लागते. 4. तुमच्या लिमिट तुम्हीच ठरवा. प्रत्येक नात्यात मर्यादा या असायलाच हव्यात. नाहीतर एक जण भाव देत राहतो आणि दुसरा भाव खात राहतो. सतत दुर्लक्ष, टोमणे, अपमान किंवा गृहीत धरणं या गोष्टी सहन करत राहणं म्हणजे स्वतःवर अन्याय आहे. किती सहन करायचं आणि आता कुठे थांबायचं हे तुम्हालाच ठरवावं लागतं. मर्यादा म्हणजे उगाच काहीतरी भांडण्यासाठी उकरून काढणे नाही, तर ते आत्मसंरक्षण आहे. तुम्ही काय सहन करणार नाही हे शांतपणे समोरच्याला सांगितलं तर तो तुम्हाला सिरियसली घेऊ लागतो. हो, पण असंही होऊ शकतं की यामुळे काही लोक बदलतील तर काही लोक कायमची दूरही जाऊ शकतील.
पण दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी चांगल्याच असतात, कारण तुम्ही काही मंदिराची घंटा नाही की कोणीही यावं आणि वाजवून जावं. 5. त्यांना अतिभाव देणं बंद करा. लगेच रिप्लाय देणं कमी करा. त्यांनी फोन केला, मेसेज केला की एका सेकंदात त्यांना उत्तर देणं, लगेच त्यांच्या मागे लागणं, यामुळे तुम्ही कायम उपलब्ध आहात असा मेसेज त्यांना जातो. त्यामुळे समोरची व्यक्ती तुमच्या वेळेची किंमत करत नाही. थोडा वेळ घ्या. स्वतःच्या कामात व्यस्त राहा. तुमच्या कामालाही महत्त्व द्या. हे मुद्दाम करा असं मी म्हणत नाही, पण स्वतःच्याही कामांना तितकीच किंमत द्या असं मला म्हणायचं आहे. तुमचं आयुष्य फक्त एका व्यक्तीभोवती फिरत नाही, हे कधीतरी दाखवणं गरजेचं आहे. तुम्ही लगेच प्रतिसाद देणं थांबवलं की समोरच्याला तुमची गरज आणि महत्त्व जाणवू लागतं. हळूहळू तुमची किंमतही वाढते आणि यामुळे तुम्हाला स्वतःलाही वेळ मिळतो. 6. स्वतःच्या आयुष्यावर लक्ष द्या. कधीकधी आपण एखाद्या व्यक्तीला एवढं अवास्तव महत्त्व देतो की आपण हळूहळू हेच विसरून जातो की मी सुद्धा एक स्वतंत्र व्यक्ती आहे. तुमचं स्वतःचं आयुष्य, तुमच्या आवडी, छंद, स्वप्न यांना किती वेळ देता तुम्ही? नोकरी, धावपळ, पैशांची कमतरता यामुळे जीवनाला काही अर्थच नाही असं बऱ्याच वेळा तुमच्या डोक्यात येत असेल. म्हणून कधीतरी मित्रमैत्रिणींना भेटा, कुटुंबासोबत एन्जॉय करा. काम काय होतच राहणार आहे. स्वतःला चांगले छंद लावून घ्या. यामुळे मन सतत दुसऱ्या विचारांकडे ओढ घेत नाही. तुम्ही आनंदी दिसू लागता. तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुमचं व्यक्तिमत्व खुलतं. समोरची व्यक्तीही तुम्हाला वेगळ्या नजरेने पाहू लागते. तुमचं आयुष्य छान आहे, ते एका व्यक्तीपुरती मर्यादित नाही हे लक्षात ठेवा. 7. समोरच्याकडून अपेक्षा कमी करा. जास्त अपेक्षा ठेवल्या की जास्त दुखणं पदरात पडतं. समोरची व्यक्ती जशी आहे ती कदाचित तशीच राहणार आहे हे स्वीकारणं जरी कठीण असलं तरी ते गरजेचं आहे. प्रत्येकजण आपल्या मनासारखा वागेलच असं नाही. जितकं प्रेम, वेळ, लक्ष ते देऊ शकतात तितकंच घ्या. त्यापेक्षा जास्त अपेक्षा ठेवल्या तर निराशाच मिळते. अपेक्षा कमी केल्याने मन शांत राहतं आणि वास्तव स्वीकारायला सोपं जातं. सर्व दुःखाचं कारण समोरच्याकडून केलेल्या अपेक्षा असतात. त्या सोडा, म्हणजे जीवन सोपं आणि समाधानी वाटू लागेल. 8. स्वतःचा सन्मान स्वतः करा. कोणी तुम्हाला किंमत देत नसेल म्हणून स्वतःला कमी लेखू नका. स्वतःशी चांगलं वागा. स्वतःची काळजी घ्या. स्वतःवर प्रेम करा. स्वतःच स्वतःची आई होऊन बघा. स्वतःच्या डोक्यात प्रेमाने हात फिरवा. स्वतःचे पाय दाबून तर बघा. स्वतःशी संवाद साधा. म्हणा की स्वतःलाच, बाळा काय झालं तुला? का चिडचिड होते आहे? तुमचं अंतर्मन तुमच्याशी गप्पा मारू लागेल आणि अनेक दिवसांपासून नक्की काय बिनसलं आहे हे तुमचं तुम्हालाच उमगेल. मित्रांनो, तुमचं अस्तित्व कुणावर अवलंबून नाही. तुम्ही जसे आहात तसे पुरेसे आहात स्वतःसाठी हे स्वतःला सांगा. स्वतःचा सन्मान करू लागल्यावर तुम्ही आतून मजबूत होता आणि लोकही तुम्हाला गंभीरपणे घ्यायला लागतात. आत्मसन्मान वाढला की जगाशी लढण्याची भीती कमी होते आणि कोणताही निर्णय घेणं सोपं जातं. 9. त्यांना खूप जास्त गरज असेल तेव्हाच मदतीसाठी पुढे व्हा. काही लोक फक्त गरज असेल तेव्हाच आठवण काढतात. ही लोकं स्वार्थी असतात. लोकांचा वापर कसा करून घ्यायचा हे त्यांना चांगलंच ठाऊक असतं. एकाने देत राहायचं आणि दुसऱ्याने घेत राहायचं हे कितपत योग्य आहे? म्हणून काही वेळा नाही म्हणायलाही शिका आणि त्याबद्दल अपराधी वाटून घेऊ नका. तुमची ऊर्जा, वेळ आणि भावना सार्वजनिक नाहीत. त्या योग्य ठिकाणी वापरा. स्वतःला त्रास करून घेणं म्हणजे प्रेम नाही. 10. गरज पडल्यास अंतर ठेवायची तयारीही असू द्या. सगळे प्रयत्न करूनही जर सतत दुखणंच हाती लागत असेल तर अशा लोकांपासून थोडं अंतर ठेवणं गरजेचं असतं. हे सर्व सोडून पळून जाणं नाही आहे, तर स्वतःचं रक्षण करणं आहे. सतत वेदनेत राहणं, त्रास सहन करत राहणं यासाठी या माणसाचा जन्म मिळाला आहे का आपल्याला? म्हणून अशा लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवण्यामुळे तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहतं हे लक्षात ठेवा. 11. त्यांना जास्त भाव देऊ नका. त्यांच्या एका शब्दावर तुमचा मूड बदलू देऊ नका. ते तुमच्याशी बोलले नाहीत म्हणून तुम्ही लगेच अस्वस्थ होऊ नका. जास्त भाव दिला की समोरची व्यक्ती तुम्हाला गृहीत धरते. तुमचं लक्ष, वेळ आणि भावना सतत त्यांच्यावर केंद्रित राहू देऊ नका. स्वतःकडे लक्ष द्या. त्यांना भाव देणं कमी केलं की तुमची किंमत आपोआप वाढेल. 12. नेमकी अडचण काय आहे हे नीट समजून घ्या. प्रत्येक वेळी समोरची व्यक्ती मुद्दाम वाईट वागत नाही. कधी ताण, अहंकार, सवय किंवा स्वतःच्या आयुष्यातील गोंधळ यासाठी कारणीभूत असतो. पण हे समजून घेणं आणि सगळं सहन करणं यात फरक आहे. ऑब्झर्वेशन करा, संवाद साधा आणि तरीही बदल नसेल तर स्वतःला दोष देऊ नका. प्रत्येक समस्या तुमच्यामुळे निर्माण होत नसते आणि प्रत्येक गोष्ट दुरुस्त करण्याची जबाबदारी ही तुमची नसते हे लक्षात ठेवा.
मित्रांनो, जवळची व्यक्ती किंमत देत नाही हे खूप वेदनादायक असतं, पण त्या वेदनेत अडकून राहणं योग्य नाही. स्वतःसाठी उभं राहणं, स्वतःचा सन्मान जपणं आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणं फार गरजेचं आहे. हे सगळे उपाय भांडण वाढवण्यासाठी नक्कीच नाहीत, तर स्वतःला मजबूत करण्यासाठी आहेत. जिथे आदर नाही तिथे स्वतःला झिजवू नका. तुमचं आयुष्य मौल्यवान आहे आणि आनंदात जगणं हा तुमचा हक्क आहे. स्वतःला प्राधान्य द्या, स्वतःवर प्रेम करा आणि जिथे किंमत नाही तिथे मुळीच थांबू नका. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.